कैलासराण शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. आचरेगावचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होताना महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. अधिक जलद, अधिक उंच, अधिक बुद्धिमान. जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीनं आयोजित शिक्षण विभाग पंचायत समिती मालवणच्या वतीनं संयोजित मालवण तालुकास्तरीय शालेय बालकला क्रीडा व ज्ञानिमी होणार महोत्सव 2024-25च्या आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व विद्यार्थी, खेळाडू, त्यांचे व्यवस्थापकीय शिक्षक, पालक वर्ग, केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्राचे सर्व कर्मचारी, आदरणीय केंद्रप्रमुख, त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष या सर्वांचंही पंचायत समिती मालवणच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. मित्रो, आज दिनांक 23 आणि उद्या 24 2 दिवस रंगणाऱ्या भव्य दिव्य अशा महोत्सवाच्या निमित्ताने हा महोत्सव ज्या प्रशालेच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे ते अर्थातच दी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबईची संस्था, अर्थातच न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेच्या प्रांगणामध्ये हा संपूर्ण महोत्सव 2 दिवस रंगणार आहे. तोच उत्साह, तोच जोश घेऊन आपण पुन्हा एकदा यावर्षीच्या महोत्सवामध्ये सर्वजण सामील झालेला आहोत. या उत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ते विद्यमान नवनिर्वाचित आमदार आदरणीय निलेश राणेसाहेब यांचं या प्रशालेच्या प्रांगणामध्ये आगमन होत आहे. याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचरा गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच जोरान फर्नांडिस, त्याचप्रमाणे अध्यक्ष इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान आचरा तथा कार्याध्यक्ष दी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई प्रदीप परब मिराशी, तसेच आदरणीय प्रसिद्ध उद्योजक दत्ता सामंत या सर्व मान्यवरांचं सभागृहामध्ये आगमन होत आहे. त्यांच्यासोबत जयप्रकाश बाबू परोळेकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आचरा नंबर 1, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जी.व्ही. परब सर, पंचायत समिती मालवणचे गट शिक्षणाधिकारी संजय माने साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शारदा देवीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दीप प्रज्वलनाने या संपूर्ण महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा होत आहे. दीप हे तेज मांगल्याचं प्रतीक आहे आणि या भारतीय रिवाज मान्य केल्यानंतर मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होतं आहे. आदरणीय गट शिक्षणाधिकारी यांच्या शुभहस्ते आजचे उद्घाटक तथा नवनिर्वाचित आमदार आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांचं स्वागत झाल्यानंतर दी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबईच्या वतीने सुद्धा कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांच्या वतीने सुद्धा त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात आलेलं आहे. मित्रो, या निमित्तानं आज दिवसभरामध्ये खो खो, कबड्डी, रिले, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, तसेच लांब उडी, उंच उडी, गोळाफेक अशा मैदानी स्पर्धा आजच्या दिवसभरामध्ये संपन्न होणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाचे अनेक क्रीडा शिक्षक या निमित्ताने पंच म्हणून काम पाहणार आहेत. याच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना स्वागत पद्य आणि ईशस्तवनने या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात शानदार झालेली आहे. प्रास्ताविक आदरणीय गट शिक्षणाधिकारी यांच्या शुभहस्ते झाल्यानंतर अनमोल असं मार्गदर्शन आदरणीय आमदार निलेशजी राणेसाहेब यांनी केलं आणि त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलित झाल्यानंतर क्रीडा शपथीनं या संपूर्ण महोत्सवामध्ये एक वेगळी रंगत आणण्यात आलेली आहे. या व्यासपीठीय कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढून मैदानाचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे. त्यांच्यासोबत सर्व मान्यवर, पंच आणि सुरुवातीचा अर्थात उद्घाटन हे सामना होतोय तो अर्थातच पोईप विरुद्ध मसुरे यांच्यामध्ये हा रंगलेला सामना, या निमित्तानं रंगलेला हा सामना या ठिकाणी संपन्न झालेला आहे.
धावणेमध्ये 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे याची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्यावरती दिलेली होती ते आदरणीय केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत, संतोष परब हे या संपूर्ण विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत असताना त्यांना अनेक प्राथमिक शिक्षक यांनी पंच म्हणून त्यांना मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे लांब उडी, उंच उडी, गोळाफेक या विभागाचे प्रमुख राजेंद्र गाड आणि केंद्रप्रमुख अमर वाघमारे यांनी कामगिरी पार पाडली. कबड्डी प्रमुख म्हणून आदरणीय केंद्रप्रमुख देऊ जंगले आणि विनोद पवार यांच्या साथीला सुद्धा अनेक पंचांनी दिवसभरामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. अल्पोपार हा एक फार महत्त्वाचा असा घटक या संपूर्ण महोत्सवामध्ये राहिला आणि उत्कृष्ट अशी अल्पोपाराची योजना, एक चविष्ट असं दुपारच्या वेळी मिळालेलं भोजन, या संपूर्ण अल्पोपार आणि भोजनाची जी व्यवस्था ज्यांच्या खांद्यावरती होती ते केंद्रप्रमुख आदरणीय प्रसाद चिंदरकर यांनी खूप उत्कृष्टपणे अशी ही संपूर्ण जबाबदारी पार पाडत असताना प्रत्येकापर्यंत हा अल्पोपार पोचेल याची पूर्णपणे काळजी त्यांनी घेतलेली होती. या दोन्ही दिवशी अल्पोपाराची व्यवस्था आचरे सरपंच, उपसरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती मार्फत केली गेली होती.
खो खोसाठीचे पंच प्रमुख म्हणून आदरणीय केंद्रप्रमुख नारायण देशमुख आणि त्यांच्यासोबत नंदकुमार गोसावी आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. आजच्या दिवसभरातील झालेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरण आता इथे चालू आहे. मैदान आखणीची जबाबदारी अर्थातच केंद्रप्रमुख आदरणीय प्रसाद चिंदरकर असतील आणि त्यांचे साथीदार सुभाष नाटेकर, पांडुरंग कोचरेकर आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी सुद्धा उत्कृष्ट अशी मैदानांची आखणी सर्व मैदानांची केलेली होती. आणि हे सर्व करत असताना निकाल संकलन हा एक फार महत्त्वाचा भाग राहतो आणि त्याचबरोबर आपल्या हस्ताक्षरानं सुंदर अशी जी प्रमाणपत्र लेखन होतं त्याची जबाबदारी राजेंद्र परब आणि त्यांच्या टीमवरती दिलेली होती. शिक्षण विभाग पंचायत समिती मालवणच्या वतीनं आयोजित मालवण तालुकास्तरीय बालकला क्रीडा ज्ञानमिळवणार महोत्सव 2024-25 आजच्या दुसऱ्या दिवशी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या नेतृत्वाने हा संपूर्ण महोत्सव
शानदारपणे आयोजन नियोजनाने रंगतो आहे आणि उत्कृष्ट असं नीटच नेटकं आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे ते अर्थातच मालवण पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय संजय माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपन्न होणारा महोत्सव आणि विस्ताराधिकारी उदयजी दीक्षित साहेब आणि सविता परब मॅडम यांच्या सहकार्यातून हा महोत्सव होत असताना आजच्या दिवसभरामध्ये लहान गट आणि मोठ्या गटाचं समूहगीत स्पर्धा, त्याचबरोबर ज्ञानिमी होणार आणि समूह नृत्य स्पर्धा, लहान गट मोठा गट ह्या स्पर्धा आजच्या दिवसभरामध्ये रंगणार आहेत. एकापेक्षा एक संघानं या स्पर्धेच्या निमित्तानं आपला परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करत असताना सुरुवातीला प्रभाग आचरा, त्यानंतर कट्टा, 3 नंबरला मसुरे, 4 नंबरला पोईप आणि शेवटच्या नंबरला अर्थातच मालवण प्रभाग या क्रमाने समूहगीत आणि समूह नृत्य स्पर्धा आजच्या दिवसभरामध्ये संपन्न होणार आहेत. त्याचप्रमाणे हा संपूर्ण महोत्सव संपन्न होत असताना प्रत्येक विभागाचे प्रमुख आणि त्यांचे सर्व साथीदार यांच्या उत्कृष्ट अशा कामगिरीने हा महोत्सव कालच्या दिवसभरामध्ये मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या तशाचा दिवसभरामध्ये समूहगीत असू दे, त्याचप्रमाणे ज्ञानिमी होणार आणि समूह नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे. ज्ञानिमी होणारची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती होती ते अर्थातच आदरणीय केंद्रप्रमुख अमर वाघमारे, राजेश भिरवंडेकर आणि त्यांच्या टीमने सुद्धा तेवढीच उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. समूहगीताची संपूर्ण जबाबदारी ही केंद्रप्रमुख शिवराज सावंत, तर समूह नृत्याची जबाबदारी ही श्रीकृष्ण बागवे यांच्याकडे दिलेली होती. या संपूर्ण दोन्ही स्पर्धांमध्ये सुद्धा एकापेक्षा एक ताल, लय, सूर हे समूहगीतामध्ये सादर करत असताना छोट्या बालकलाकारांनी गाण्याबरोबरच त्यांना साथ करणारे छोटे विद्यार्थी साथीदारांनी सुद्धा आपली चुणूक या निमित्ताने पेटीवादन असू दे, तबलावादन असू दे, ढोलकीवादन असू दे की खंजिरी वादन असू दे, याच्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट असं सादरीकरण प्रत्येक संघाने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर नृत्यामध्ये सुद्धा तीच झलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रत्येक नृत्य हे ज्या थीमवरती आहे, शेतकरी नृत्य असेल, देशभक्तीपर नृत्य असेल, मेरी माटी मेरा देश असेल, अशा विविध थीमवरची या ठिकाणी नृत्यसुद्धा पाहत असताना डोळ्याचं पारणं फेडणारी अशी नृत्य या निमित्ताने सादर केली. त्यामध्ये नृत्यामधली पदन्यास असेल, एक्सप्रेशन्स असतील, कॉस्च्यूम असेल, प्रॉपर्टी असेल, याचा उत्कृष्ट वापर करत असताना एक सर्वांमधलं जे कोऑर्डिनेशन होतं ते जबरदस्त होतं. उत्कृष्ट कोरिओग्राफी, त्याबरोबर तेवढेच उत्कृष्ट कॉस्च्यूम, मेकअप हे कुठल्याही बाबतीत कमी न पडणारे असे नृत्य आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाली. आणि संपूर्ण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा असू दे की शेवटी रंगणारा हा अर्थातच समारोपाचा सोहळा असू दे, ज्यांच्या अमोघवाणीने नक्कीच आपल्याला आवडणाऱ्या अशा शब्दातून त्यांनी एक साज चढवला, ते अर्थातच सूत्रसंचालक श्यामसुंदर सावंत, पदवीधर शिक्षक हिदूळ यांनी संपूर्ण या कार्यक्रमामध्ये एक वेगळी रंगत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसंगी आचरेगावचे आदरणीय सरपंच जेरॉन फर्नांडिस, त्याचप्रमाणे आचरेगावचे उपसरपंच आदरणीय संतोष मिराशी, त्याचबरोबर जयप्रकाश परुळेकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक जी बी परब सर या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असताना
आपल्या प्रास्ताविकातून आणि त्यांचं स्वागतही ज्यांनी केलं ते अर्थात या संपूर्ण महोत्सवाचे मार्गदर्शक, आयोजक, नियोजनाच्या भूमिकेत असणारे आदरणीय संजय मानेसर, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती मालवण यांनी आदरणीय सरपंच यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि शाल श्रीफळ घालून स्वागत केलं. त्याचबरोबर उपसरपंच आदरणीय संतोष मिराशी यांचं स्वागत झाल्यानंतर 2 दिवस नव्हे तर अनेक दिवस त्याच्या आधी पूर्ण तयारीसाठी संपूर्ण स्टाफ आणि सर्व व्यवस्था ज्यांनी पुरवली ती आदरणीय मुख्याध्यापक जी बी परब यांचंसुद्धा शानदारपणे त्यांचा सन्मान सोहळा केल्यानंतर हा संपूर्ण उत्सव साजरा करण्यामध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांच्या प्रती आपल्या विचार मंथनातून कृतज्ञता आदरणीय गट शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केल्यानंतर जी बी परब यांनी या संपूर्ण 2 दिवसामध्ये जे सहकार्य आपल्याला मिळालं आणि सहकार्य करण्याची संधी दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टम असू दे, फोटोग्राफी असू दे, आदरणीय कालेलकर सर यांची या निमित्ताने सुद्धा फार मोठं असं सहकार्य लाभलं. निवेदक श्यामसुंदर सावंत यांचा सन्मान करत असताना त्यानंतर समोगीत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर ज्ञानिमी होणार या प्रकारातील जे विजेते होते त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि शेवटी उत्कंठा ताणणारा असा क्षण अर्थातच समूह नृत्य स्पर्धेचा निकाल हाही या निमित्तानं जाहीर करण्यात आला आणि यामधील विजेत्यांनासुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आलं. या निमित्तानं सरपंच आदरणीय जेरॉन फर्नांडिस यांचे विचारही तेवढेच महत्त्वाचे होते. आचरेसारख्या गावाच्या ठिकाणी अशा प्रकारची संधी शिक्षण विभागाने दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत असताना पुन्हा कधी आलात तर अवश्य आचरेमध्ये या अशा प्रकारचा छान असा शुभ संदेश दिला. आणि शेवटी या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे आभार व्यक्त करत असताना निवेदक श्यामसुंदर सावंत यांनी संपूर्ण महोत्सव साजरा करण्यामध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं, विद्यार्थी, खेळाडू असतील, त्यांचे पालक असतील, त्यांचे शिक्षक असतील, व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद या सर्वांचेही त्यांनी आभार या निमित्तानं व्यक्त केले. अखेर आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.